तर एक महत्त्वाची बातमी आहे, दादर प्लाझा जवळ बेस्ट बसला अपघात झालेला आहे। चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झालेला आहे आणि या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते। 3 जण जखमी झालेले आहेत। आताची महत्त्वाची अपडेट आपण या बातमी संदर्भातली पाहतोय। दादर बेस्ट बसचा अपघात आणि या अपघातामध्ये 4 प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत होती आणि त्यामध्ये एकाचा मृत्यू झाल्याचं कळतंय आणि 3 जण जखमी असल्याची माहिती मिळते। अगदी अतिशय वर्दळीचा हा परिसर आहे आणि या वर्दळीच्या परिसरामध्ये हा अपघात झालेला होता आणि त्यामुळे आता या संदर्भात अधिकचे अपडेट समोर येणार आहे। हा अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। भाडे तत्वावरची ही बस होती आणि त्यामुळे गेल्या काही वर्षांपासूनची जर आपण आकडेवारी पाहिली तर भाडे तत्वावरच्या बसचा अपघात होण्याचं प्रमाण हे अधिक आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा या संदर्भात प्रश्न उपस्थित केले जात आहेत। मनश्री पाठक आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मनश्री, एकाचा मृत्यू झाल्याचे अपडेट्स कळत आहेत, इतर तिघांची प्रकृती नेमकी कशी आहे? इतर 3 जण हे सुद्धा गंभीर जखमी सांगितले जात आहेत। 4 जण जखमी झाले होते। या 4 जणांना सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय। मात्र त्यापैकी एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती आता प्रशासनानं दिलेली आहे। त्याच्यामुळे कदाचित या मृत्यूची संख्या वाढू सुद्धा शकते, कारण गंभीर अपघात आहे। अक्षरशः बेस्ट बसचं नियंत्रण सुटल्या कारणाने रस्त्यावरच्या वाहनांना धडकलेली आहे बस। त्याच्यामुळे अनेकांना चिरडून ती पुढे गेलेली आहे। संपूर्ण दादर परिसर हा या क्षणाला जाम आहे। वाहतूक कोंडी झालेली आहे, कारण ज्या ठिकाणी हा अपघात झाला ते ट्रॅफिक जंक्शन होतं। एकतर आधीच एल्फिन्स्टन चा पूल हा बंद आहे। अनेक ठिकाणी रस्त्यांची कामं सुरू आहेत। त्याच्यामुळे दादर प्लाझा हा मार्ग सोबतच टिळक पूल हा कायमच वाहतूक कोंडीनं भरलेला असतो आणि त्यातच हा अपघात झाल्यामुळे आता संपूर्ण दादर परिसर हा वाहतूक कोंडीनं भरलेला आहे। लवकरात लवकर ही ट्रॅफिक कशी मोकळी करता येईल, सोबतच आणखी कुणी जखमी झालंय का, त्यांना काही मदत करता येईल का, याकरता आता प्रशासन युद्ध पातळीवरती कामाला लागलेलं आहे। धन्यवाद मनश्री, दिलेल्या आपण सविस्तर माहितीसाठी।